काही ठिकाणी पाणथळ किंवा चोपण जमिनीमध्ये सततच्या पावसामुळे वापसा परिस्थिती नसल्यामुळे पाणी साचण्याचं प्रमाण बऱ्याचशा ठिकाणी निदर्शनास आलं आहे आणि सतत पाणी साचल्यामुळे मूळ कुजव्या ह्या मर रोगाचा प्रादुर्भाव कापूस पिकावर झाला आहे। तर काही ठिकाणी आकस्मिक मर नावाचा मर रोग जो आहे त्याचा प्रादुर्भाव काही ठिकाणी झाला आहे। मूळ कुजव्यामुळे जो मर रोग होतो त्याचे लक्षणं जर आपण पाहिले, स्वतः शेतामध्ये जर त्याचं निरीक्षणं जर आपण घेतले आणि त्याच्या लक्षणावरून जर आपण बघितलं की कुठल्या प्रकारचा मर रोग या कापूस पिकाला झाला आहे, तर त्यासाठी जे मेलेलं झाड आहे ते जर आपण उपटून बघितलं तर ते सहजासहजी उपटलं जातं। त्याच्या मुळाचे जर निरीक्षण आपण केले तर मुळांचं आवरण जे असतं त्याचे धागे झालेले असतात। मूळ कुजव्याचा प्रादुर्भाव जर आपल्या शेतामध्ये असला तर त्याच्यासाठी बुरशीनाशकाचं ड्रेंचिंग किंवा अळवणी जर आपण आपल्या शेतामध्ये केली तर मूळ कुजव्याचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो किंवा त्याच्यापासून आपण हे आपलं कापसाचं पीक वाचू शकतो। त्यासाठी 15 लिटरच्या फवारणी पंपामध्ये 75 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड हे बुरशीनाशक एकत्र करून ते चांगल्या प्रकारे मिसळून फवारणी पंपाचा नोझल काढून कापसाच्या झाडाच्या बुंद्याभोवती 150 ते 200 मिलीलिटर द्रावण ओतून त्याची जर अळवणी किंवा ड्रेंचिंग आपण केली, अशा प्रकारे सर्व शेतामध्ये जर आपण ड्रेंचिंग केलं किंवा अळवणी केली तर त्याच्यामुळे मूळ कुजव्याचा प्रादुर्भाव कमी होईल किंवा मूळ कुजव्यामुळे जे झाडं मरणार आहेत ते प्रमाण आपल्या शेतामध्ये कमी होईल। दुसरा जो मर रोग आहे तो आकस्मिक मर रोग आहे। आकस्मिक मर रोगाची लक्षणं जर आपण बघितले की सुरुवातीला झाड मलूल होतं, हळूहळू पानं पिवळी होताना संपूर्ण पानगळ या झाडाची होते। साधारणपणे आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये ज्या ठिकाणी पीक आहे तिथे मोठ्या प्रमाणावर होतो। अशा प्रकारच्या झाडाची लक्षणं जर आपण बघितली किंवा आकस्मिक मर रोगाची लक्षणं जर बघितली तर बऱ्याचशा वेळी आपण एका फुलीवर 2 झाडं जिथे लावलेलं असतं त्यापैकी एकाच झाडावर बऱ्याचशा ठिकाणी या आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि शेजारी जे दुसरं झाड असतं ते निरोगी असतं। मेलेलं झाड जर आपण उपटून बघितलं तर ते उपटण्यासाठी आपल्याला ताकद खर्ची करावी लागते। मुळाचे जर निरीक्षण आपण केले तर मुळावर कुठल्याही प्रकारे बुरशी साचलेली नसते किंवा मुळं त्याचे निरोगी असतात। कुठल्याही प्रकारे बुरशीचा किंवा मुळं सडण्याचं लक्षण आपल्याला त्याच्यावर दिसणार नाही। अशा प्रकारचा मर रोग जर आपल्या शेतामध्ये दिसला किंवा सुरुवातीला झाडं मलूल होताना जर आपल्याला दिसले आणि सुरुवातीलाच जर आपण साधी उपाययोजना जर ह्या आकस्मिक मर रोगासाठी केली तर त्यापासून ह्या आकस्मिक मर रोगापासून आपलं कापसाचं पीक आपण वाचू शकतो। कापसाच्या पिकाची वाढ जी आहे ती खुरगटलेल्या अवस्थेत आहे किंवा वाढ समाधानकारक झालेली नाही। बऱ्याचशा ठिकाणी कापसाचं पीक पिवळं पडलं आहे। ज्या ठिकाणी आपण नत्राचा दुसरा आणि तिसऱ्या हप्त्याची शिफारस करतो, लागवडीनंतर 30 दिवसांनी किंवा लागवडीनंतर 60 दिवसांनी, ज्या ठिकाणी नत्राचे हे हप्ते दिले गेले नसतील तिथे नत्राचा हप्ता लागवडीनंतर 30 दिवसांनी एकरी 1 गोणी युरिया आणि लागवडीनंतर 60 दिवसांनी एकरी 1 गोणी युरिया या कापूस पिकाला देणं आवश्यक आहे। बऱ्याचशा ठिकाणी नत्राचा हप्ता शेतकरी बंधूंनी दिला, परंतु सततच्या पावसामुळे ह्या रासायनिक खतांचं जे आहे ते लिचिंग होऊन गेलं किंवा पावसाच्या पाण्याबरोबर हे खतं जे आहे ते मुळांच्या कक्षेमधून दूर निघून गेल्याने मुळाला उपलब्ध स्वरूपात नत्राची मात्रा मिळू न शकल्यामुळे किंवा पुरेसा सूर्यप्रकाश नसल्यामुळे हे कापसाचं झाड पिवळं पडलेलं आहे। त्याची वाढ बऱ्याचशा ठिकाणी खुरगटलेली आहे किंवा खुंटलेली वाढ आहे। परंतु कापसाचं पीक हे जास्त कालावधीचं असल्यामुळे आता जरी वाढ त्याची समाधानकारक नसली तरी आता या 2-4 दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे, चांगल्या प्रकारचा सूर्यप्रकाश या पिकाला मिळतो आहे। म्हणून अशा परिस्थितीत जर आपण ह्या पिकाची आंतरमशागत केली, चांगल्या प्रकारे अन्नद्रव्य उपलब्ध झाले तर झाडाची वाढ परत जोमदार होईल। परंतु त्यासाठी जर नत्राची कमतरता आपल्या शेतामध्ये असेल तर एकरी 1 गोणी युरिया ह्या पिकाला देणं आवश्यक आहे। याआधी जर आपण पावसाच्या दरम्यान जर नत्राची मात्रा दिलेली असेल तर ती नत्राची मात्रा बऱ्याचशा ठिकाणी पिकाला उपलब्ध न झाल्यामुळे किंवा पावसामुळे ते नत्र वाहून गेल्यामुळे अतिरिक्त अर्धी गोणी युरिया अतिरिक्त नत्राची मात्रा या कापूस पिकाला देणं आवश्यक आहे।